हाय फ्रेंड, आजचा डे 9चा वर्कआउट. तर सुरू करूया आजचा वर्कआउट. आज माझ्याकडनं माझे एक्सरसाइजचं काही पार्ट स्किप झाला आहे, तर मी सिटिंग आसनापासून हा व्हिडिओ बनवला आहे. तर होप तुम्ही सगळे सपोर्ट करता. सिटिंग आसनामध्ये साईड टू साईड टो टच, त्यानंतर अल्टरनेट टो टच 25-25 मारायचे आहेत. त्यानंतर भुजंगासन 25-25चे सेट या पद्धतीने. त्यानंतर क्लिपिंगमध्ये लेग वर्कआउट, सर्कल. त्यानंतर तुम्ही साईडला सुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर मी मर्कटासनचे प्रकार घेतले. मर्कटासनमध्ये या पद्धतीने फर्स्ट हे 10-10 मिनिटं करायचे वर्कआउट. आता फर्स्ट, सेकंड, थर्ड असे काउंटिंगमध्ये करायचे मर्कटासनचे प्रकार या पद्धतीने. नंतर ही एक्सरसाइज पोटाची चरबी कमी होण्यास मदत करते. पायाला डोकं टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, गुडघ्याला या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर ब्रीथ बनवायचा प्रयत्न करायचा आहे. थोडं स्टेबल राहण्याचा प्रयत्न करायचा ब्रीथ झाल्यानंतर. त्यानंतर चक्रासन. चक्रासनमध्ये 2 ते 5 मिनिटं थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर सर्वांगासन. हे सर्वांगासन आपण सध्या स्टार्टिंगला थोडं भीतीच्या साहाय्याने किंवा कशाच्या सपोर्ट घेऊन करावे, जेणेकरून आपल्याला काही इजा होणार नाही. त्यानंतर सिटिंग आसन, अर्धमचिंद्रासन या पद्धतीने 30 सेकंद करायचं आहे एक्सरसाइज. त्यानंतर गोमुखासन. स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, सरळ या पद्धतीने. त्यानंतर मंडूकासन. स्टमकचे जे काही प्रॉब्लेम असतात ते कमी होण्यास मदत होते मंडूकासनाने अशा पद्धतीने. त्यानंतर पायाला हात टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर एक्सरसाइज श्वास आत बाहेर या पद्धतीने. त्यानंतर अप्पर साईडचे एक्सरसाइज 30-30 सेकंदाच्या, ज्या मी लास्टला ॲड केलेला आहे अशा पद्धतीने. 30-30 सेकंद म्हणजे तरी अर्धा 1 मिनिट आपण हे एक्सरसाइज करू शकतो, जेणेकरून आपल्या बॅक साईडला किंवा मग चेस्ट साईडला, हँडला थोडं ताण होतो, जेणेकरून आपल्याला आपल्या बॉडीला स्ट्रेच होण्यास मदत होते या एक्सरसाइजने अशा पद्धतीने. आपला बॅकबोनची हे एक्सरसाइज आहे या पद्धतीने. कंटिन्यू करायचं आहे. फुल हाताला स्ट्रेच होईल असं करायचं आहे आपल्या चेस्ट साईडला. पद्धतीने आपल्याला स्ट्रेच करायची बॉडी.
हँड एक्सरसाइज. त्यानंतर थोडा हाताला स्ट्रेच करून घ्यायचं आहे. या पद्धतीने 30 सेकंद. अशा पद्धतीने माझ्याकडून काही कारणाने आज स्टार्टिंगचा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे, तर तुम्ही स्टार्टिंगला वॉर्मअप, अल्टरनेट टो टच, साईड टो टच आणि सूर्यनमस्कार हे 3 जे एक्सरसाइज आहे ते तुम्ही स्टार्टिंगला करायचे आहेत. त्यानंतर सिटिंग आसन आहे. सिटिंग आसनापासून मी चालू केलेला आहे व्हिडिओ. तर लास्टला कपालभाती, अनुलोम विलोम या पद्धतीने 5 किंवा 10 मिनटे कपालभाती, अनुलोम विलोम या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर भ्रामरी. एकाग्रता वाढण्यासाठी हा जो योगा आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणजे त्याची आपल्याला सगळ्यांनाच गरज आहे सध्या. भ्रामरी. त्यानंतर ओंकाराने मी आज माझ्या वर्कआउटचा सुरू केला आहे. तर भेटूया नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.